नमस्कार, मी हर्षाली घोणे तुमचं मनापासून स्वागत करते चहा आणि बऱ्याच काहीच्या गप्पा टप्पा एपिसोड 4 मध्ये. तर आजचा जो आपला एपिसोड आहे तो खूपच पॉझिटिव्ह आणि हॅपी गो लकी होणार आहे, कारण आपल्याला जी व्यक्ती भेटायला येणार आहे ती स्वतः खूप सकारात्मक आणि हसतमुख व्यक्तिमत्व आहे. ती म्हणजेच आरती धरमपुरिया. आरती एक यूट्यूबर आहे. शी इज व्हेरी पॅशनेट अबाउट क्रिएटिंग यूट्यूब कॉन्टेंट रिलेटेड टू लाईफस्टाईल अँड फॅशन. तिने क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून बऱ्याच मोठमोठ्या टीव्ही चॅनल्ससाठी काम केलेलं आहे. सोनी असो, कलर्स असो किंवा झी असो. त्याबरोबरच तिने तिच्या करिअरची सुरुवात रेडिओ जॉकी म्हणून केली होती. रेडिओ सिटी 91.1 आणि रेडिओ 93.5 रेड एफ एम साठी तिने काम केलेलं आहे आणि ती एक थिएटर आर्टिस्ट सुद्धा आहे. तर ती आपल्याला जॉईन झालेली आहे, तर आपण तिला ऍड करूया. हाय आरती. हाय, हाऊ आर यू? मी बरी आहे, तू कशी आहेस? मी मस्त आहे. मला हे विचारायचं होतं की माझा आवाज बिना हेडफोन्सचा येतोय की डू आय नीड टू? हो हो, परफेक्ट येतोय. हो, माझा येतोय ना? हा, येतोय. ओके. सो पहिल्यांदा आपण कोणाला भेटतो ना, म्हणजे आता एक फॉर्मल ट्रेंड झालेला आहे की आपण विचारतो की लॉकडाऊन कसं चालू आहे. तर मलाही तुला तेच विचारायचंय की लॉकडाऊन कसा चालू आहे. लॉकडाऊन फक्त सो बेसिकली काम तर थांबलं नाही आहे लॉकडाऊनमुळे. बिकॉज काम तर ते लॉकडाऊनच्या पहिलेही मी घरूनच काम करायची. बिंग अ फुल टाइम युट्यूबर, आय गो टू अ वर्क प्लेस. सो लॉकडाऊन मध्ये काम वाढले. सो देर इज ऍक्च्युली यू कॅन हिअर मी राईट? थोडासा कमी येतोय आवाज तुझा. ओके, एक सेकंड. ओके. यू नो एक काय झाला प्रॉब्लेम, मी हेडफोन्स लावू शकते बट माझा फोन चार्ज पण होत आहे आणि आयफोन मध्ये एकच पोर्ट आहे चार्जिंग साठी. हेडफोन. सो सॉरी. नाही, इट्स ओके. हा, इज इट बेटर? आता बरोबर आहे की? हा, आता बरोबर येतोय. बरोबर आहे. ओके. येस. सो मी म्हणत होते की लॉकडाऊन मध्ये काम तर कमी नाही झाले, काम वाढले. सो माझं पहिले काम घरूनच व्हायचं बिकॉज आय एम अ युट्यूबर. सगळं कॉन्टेंट घरून. सो आता नाव इट्स लाईक सगळं घरून होत आहे, लाईक इन्क्लुडिंग यु नो कुकिंग, झाडू, पोछा, बर्तन, कपडा अँड देन यू डू युअर वर्क. सो पुष्कळ काही चाललंय. एक्झॉस्टिंग पण ठीक आहे. लाईक अटलिस्ट आपली सिच्युएशन इज सो मच बेटर दॅन सो मेनी अदर पीपल. हे विचार करून यु नो असं वाटतं की मी कशाबद्दल कंप्लेंट करायची. सो असं आहे. या सिरियसली, म्हणजे आमचंही तेच चाललंय की घरातली कामं करावीच लागतात आणि नाही केली तर मम्मी ओरडते. हे तर आहेच. तर एक्झॅक्टली. मला असं तुला विचारायला आवडेल मला असं विचारायला आवडेल की तू युट्यूबर म्हणून सगळ्यांना परिचित आहेसच, पण तू तुझ्या करिअरची सुरुवात रेडिओ जॉकी म्हणून केलीस. तर त्याबद्दल काय हा, सांगशील की मोठमोठ्या रेडिओ स्टेशन मध्ये काम केलंस, तो अनुभव कसा होता? रेडिओ मध्ये मी काम केलं होतं पुण्यात. आय वॉज अ स्टुडंट इन पुणे अँड तेव्हा मी आपलं ग्रॅज्युएशन, लाईक आय वॉज डुईंग BMM. तर मी BMM फर्स्ट इयर मध्ये होती जेव्हा मी रेडिओचा एक काय म्हणतात ऑडिशन द्यायला गेली. आणि आय ऍक्च्युली वेंट देअर थिंकिंग की it's a funny story. I'll tell you a little back story. It's a funny story. So आमचे जे साऊंड इंजिनियर म्हणून एक सब्जेक्ट, साऊंड इंजिनिअरिंग म्हणून आम्हाला एक सब्जेक्ट होता मीडियामध्ये. आणि आमचे जे साऊंड इंजिनिअरिंगचे सर होते, ही वॉज व्हेरी क्यूट अँड आय हॅड अ क्रश ऑन हिम. सो मी त्या सब्जेक्ट मध्ये खूप एक्स्ट्रा इंटरेस्ट घ्यायची. अपार्ट फ्रॉम ऑल अदर सब्जेक्ट आय वुड अटेंड ऑल हिज क्लासेस. सो ते करता करता ऍक्च्युली लाईक साऊंड इंजिनिअरिंग. लाईक मला यु नो ऑडिओ सॉफ्टवेअरवर एडिट करणं वगैरे खूप आवडलं. सो मग मी जेव्हा हा ऑडिशन आला रेडिओचा, आय वेंट देअर टू अप्लाय एज अ साऊंड इंजिनियर. सो आय वॉज लाईक मी साऊंड इंजिनियरच्या पोझिशन साठी आली आहे. अँड दे लाफ्ड ॲट मी. दे लाईक यू आर गोइंग टू बी अ साऊंड. आय सेड या, आय हॅव लर्न्ड इट इन कॉलेज. तर त्यांनी मला म्हटलं नाही, तू रेडिओ जॉकिंगचं ऑडिशन कर. सो दॅट इज हाऊ इट हॅपेंड. लाईक आय नेव्हर वेंट देअर थिंकिंग की यु नो, पण तसं झालं. अँड देन आय ऑडिशन आणि ते क्लिअर झालं. आणि दॅट्स हाऊ आय स्टार्टेड वर्किंग. अँड एक्सपिरियन्स तो इट इज अमेझिंग. म्हणजे ऑडिओ एक्सपिरियन्स एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. यु नो, लाईक सगळ्यांचा आपला वेगवेगळा थ्रिल आहे. क्रिएटिंग व्हिडिओ कॉन्टेंट इज डिफरंट.
सिटिंग इन अ स्टुडिओ आणि इतक्या लोकांशी बोलणं लाईक ऍट अ टाइम तुम्ही पूर्ण एका सिटीशी बोलताय, त्याचं व्हेरी डिफरंट, खूप अमेझिंग एक्सपिरियन्स असतो. आणि ते जे लिस्नर्स असतात तुमचे, त्यांच्याशी तुमचं इतकं पर्सनल कनेक्ट असतं. बिकॉज काही लिस्नर्स असतात ते तुम्हाला लिटरली रोज फोन करतात, रोज यु नो, ऐकतात. या तुमच्या शोवर. लाईक देर आर सम लिस्नर्स स्टील मला त्यांची नावं आठवतात. आता ऑब्व्हियसली ते फेसबुक वगैरेवर नव्हते तेव्हा, ही 10 वर्षा पहिल्याची गोष्ट आहे. बट 1-2 जण आताही मला इंस्टाग्रामवर शोधून इकडे फॉलो करून आठवण देतात की आठवलं का मी तो आहे, मी ती आहे. सो आय एम लाईक ओ गॉड, व्हेरी वाव, व्हेरी स्वीट, व्हेरी मज्जा गुड येत असेल. एक्सपिरियन्स. हा, हो. पण कसा, म्हणजे कुठल्या रेडिओ स्टेशनचा तुझा चांगला अनुभव होता? रेडिओ सिटी मधला की रेड एफ एम मधला? लाईक यू कांट, आम्ही हे डिफरन्शिएट यासाठी नाही करू शकत. आय टेल यू वाय. बिकॉज रेड एफ एम वॉज माय फर्स्ट जॉब. सो माझ्या लाईफचा पहिला जॉब जो होता तो तिकडे होता. आणि आय वॉज 19 वेन आय जॉईन्ड इट. आणि तिकडे मी पुष्कळ सारे छोटे शोज केले. बट रेडिओ सिटीमध्ये आय यूज टू डू वन बिग, आय वॉज गिवन अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. मी तिकडे संध्याकाळचा शो करायची, विच इज लाईक अ प्राईम टाइम शो. सो हा, बोथ आर व्हेरी व्हेरी लाईक यु नो, म्हणजे एक आहे जो माझा पहिला लाईफचा एक्सपिरियन्स आणि जिकडे मी शिकली आहे, आणि सेकंड जिकडे मी जे शिकली हा, ते मला अप्लाय करायला मिळालं. सो रेडिओ सिटीमध्ये या माझा खूप ग्रोथ झाली ऍज अ परफॉर्मर, ऍज अ पर्सन, बिकॉज आय वॉज हँडलिंग समथिंग विच वॉज बिग फॉर आय थिंक तेव्हाच्या वेळेस. या सो बोथ आर टू गुड. कमेंट सेक्शन मध्ये आपल्याला एक क्वेश्चन आलेला आहे की बिंग अन आरजे, डज इट रिक्वायर एनी एक्झाम? म्हणजे एक्झाम द्यावी लागते का रेडिओ जॉकी बनण्यासाठी? नो, देर इज नो एक्झाम अँड ऑल. ऍक्च्युली हे सगळे मीडियाचे जे जितकेही फील्ड आहे ना, ते दिस इज वॉट आय कीप टेलिंग यु नो, जे माझे यंगर कझन्स वगैरे सगळ्यांना, म्हणजे जर तुम्हाला मीडियामध्ये यायचं असेल, सो एक क्रिएटिव्हिटी आत असली पाहिजे तुमच्या, यु नो, एक क्रिएटिव्ह एलिमेंट तुमच्या आत असला पाहिजे. डज नॉट मॅटर तुम्ही कोणता कोर्स केलेला. ऑफकोर्स आजकाल बीएमएम कोर्सेस वगैरे लोक करतात, नंबर 1 बिकॉज थप्पा स्टॅम्प पाहिजे की अरे आम्ही या कॉलेजमधले आहे, तर यु नो थोडं प्रिफरन्स मिळतं. हो, बट ओव्हर द इयर्स मी जितके वर्ष काम केलं आहे, इंजिनिअरिंग करून लोक येतात, मेडिसिन करून, कोणी आमच्या इथे एक आरजे होता, तो डॉक्टर होता, त्यांनी सोडलं आपलं सगळं आणि तो आर्जिंग करायला लागला. बिकॉज त्याचं यु नो आपल्या करिअरमध्ये हे नव्हतं, काय म्हणतात, ही डिडंट हॅव द यु नो पॅशन फॉर हिज करिअर. सो पॅशन. इट्स यू या डोंट नीड टू गिव्ह एनी. एक्झॅक्टली, तुम्हाला यात फक्त क्रिएटिव्हिटी पाहिजे. बाकी सगळं डिग्रीज वगैरे हे मीडिया म्हणजे क्रिएटिव्ह फील्डसाठी डिग्रीज आर लाईक लिटरली नो यूज, अनलेस युअर डुईंग समथिंग टेक्निकल, अनलेस युअर डुईंग सिनेमॅटोग्राफी. म्हणजे यु नो जिकडे कॅमेरा लेन्सेस हँडल करायचे आहे, जिकडे टेक्नॉलॉजी, काही बरोबर. टेक्निकल नॉलेज आहे, एडिटिंग आहे, ऑल दॅट यू नीड अ डिग्री, बट नॉट अदरवाइज. ओके. पण नंतर तू रेडिओ जॉकीचा जॉब सोडून मग तू क्रिएटिव्ह प्रोडक्शन मध्ये गेलीस, तर ऍज अ येस. क्रिएटिव्ह प्रोड्युसर तुला तो काय एक्सपिरियन्स आला? अँड व्हॉट इज ऍक्च्युली अ क्रिएटिव्ह प्रोड्युसर हॅज टू डू इन द प्रोसेस ऑफ क्रिएटिव्ह प्रोडक्शन? या, सगळ्यात पहिलं तर खूप कॉमन मिसकन्सेप्शन आहे अबाउट प्रोड्युसर्स. कारण की सगळ्यांना वाटतं, इव्हन इन्क्लुडिंग ऑल माय रिलेटिव्ह इन नागपूर, मी नागपूरची आहे, तर सगळ्यांना वाटतं की प्रोड्युसर म्हणजे पैसे जे लावतात. कारण की फिल्म्समध्ये आपण पाहिलं ना, फिल्म का प्रोड्युसर. सो प्रोड्युसर इज नॉट दॅट. या अ क्रिएटिव्ह प्रोड्युसर, या 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 या. सो अ क्रिएटिव्ह प्रोड्युसर इज लाईक डिरेक्टर इन फिल्म्स, जे फिल्म्सचे एडीज असतात, लाईक हाऊ यू आर गिव्हिंग युअर क्रिएटिव्ह इनपुट टू मेक द फिल्म. सो इट्स दॅट काइंड ऑफ अ थिंग. इन टीव्ही फक्त त्याचं नाव ऍक्च्युली क्रिएटिव्ह प्रोड्युसर दिलेलं आहे, बट यू आर रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग क्रिएटिव्ह ऑन अ शो. सो म्हणजे इफ आय हॅव टू ब्रेक इट डाऊन आणि इफ आय हॅव टू टेल यू, मी सुरुवात केली ऍज अन असिस्टंट प्रोड्युसर, मग मी झाली असोसिएट, मग सिनियर, वडेवर ती हायरकी आहे. आणि टॉपर असतो क्रिएटिव्ह डिरेक्टर. सो क्रिएटिव्ह डिरेक्टरच्या अंडर ही टीम असते, ज्यांच्यात रिस्पॉन्सिबिलिटीज डिवायडेड असतात. काही जण काम करतील प्रॉप्स आणि कॉस्ट्युम्सवर, काही जण काम करतील स्क्रिप्टवर. सो आय हॅव बीन मेजरली लाईक अ स्क्रिप्ट पर्सन, कारण की मला त्यात खूप इंटरेस्ट होता. सो ती स्क्रिप्ट जी असते, आता जे शो, जर तुम्ही यु नो नजबलिये सारखा शो पाहिला, सो देर इज अ स्क्रिप्ट फॉर द अँकर. द अँकर्स जी वाचतात, ती पूर्ण स्क्रिप्ट जी असते ती स्क्रिप्ट रायटर लिहितात. बट ऍज अ क्रिएटिव्ह प्रोड्युसर आय हॅव टू टेल द स्क्रिप्ट रायटर की मला या एपिसोडमध्ये काय पाहिजे. सो आय हॅव टू बेसिकली सिट अँड मेक दॅट ओ, एपिसोड ऑन पेपर. या. सो राईट फ्रॉम कशी एंट्री होईल, अँकर्सची एंट्री कशी होईल, जजेसची एंट्री कशी होईल, त्यानंतर काय होईल, कोण परफॉर्म करेल. सो आय बेसिकली पूर्ण एपिसोडचा एक रफ ड्राफ्ट ओ, मी बनवते ऍज अ प्रोड्युसर, आणि तो मी देते स्क्रिप्ट रायटरला. त्यानंतर तो त्याची स्क्रिप्ट लिहितो. So that's what a creative team is, actually the backbone of your any show. They're like the most thankless team, poor thing, because I've worked in it for years.
द मोस्ट थँकलेस जॉब. कोणाला त्यांचे नावं नाही माहित, कोणाला लोकांना ते कधी दिसत नाही ऑन स्क्रीन, बट दे आर द वन्स दॅट वर्क हा. सो हार्ड. सो हार्ड. सो तू खूप वर्ष काम केली ऍज अ क्रिएटिव्ह प्रोड्युसर, पण नंतर तुला असं वाटलं की आता आपण इंडिपेंडेंट क्रिएटर होऊया, आणि तुला असं काय वाटलं की नाव आय वॉन्ट टू बिकम अ इंडिपेंडेंट क्रिएटर अँड वॉन्ट टू ओपन अप अ युट्यूब चॅनल. सो त्याच्या हा. मागची इन्स्पिरेशन काय होती? सो मी ऍक्च्युली जेव्हा मी टीव्ही मध्ये लाईक मी स्टार्ट ही केलं होतं रेडिओ मधनं टीव्ही मध्ये. दॅट वॉज द कॉल दॅट आय टुक जेव्हा मी आय वॉज जस्ट लाईक 22 इयर्स ओल्ड. सो वन डे आय वॉज लाईक झालं आता रेडिओ, आता मला काहीतरी व्हिडिओ प्रोडक्शन करायचं, आणि मी सोडलं. सो टीव्ही वॉज नेव्हर समथिंग ज्याच्यात आय वॉन्टेड टू वर्क फॉर लॉंग टर्म. मी त्यात आली होती की आपण एक्सपिरियन्स घेऊ, आणि फॉर अ किड लाईक आय वॉज जस्ट अ ग्रॅज्युएट. फॉर मी दॅट टाइम इट इज लाईक व्हेरी फॅसिनेटिंग. शूट्स पाहणं, शूट्सवर काम करणं इज ऑल व्हेरी फॅसिनेटिंग जेव्हा तुम्ही नवीन नवीन सुरू करता. सो सुरुवात झाली होती की जस्ट टू ट्राय इट, बट ते होतं ना की तुम्ही क्विकली ऍक्शन नाही घेतली ते देन यू आर लाईक जस्ट स्टक देअर. सो दॅट्स व्हॉट हॅपन्ड विथ मी इन टीव्ही, बिकॉज आय डिडंट नो मला पुढे काय करायचं. आय जस्ट केप्ट डुईंग द जॉब फॉर 1 year आफ्टर अनादर, कारण की मलाच नव्हतं माहिती लाईफमध्ये ते व्हॉट डू आय वॉन्ट टू डू. सो दॅट वॉज द रिझन आय वर्कड इन टीव्ही फॉर मेनी इयर्स. आणि बट ॲज मच ॲज आय लव्ह डुईंग इट, म्हणजे मला खूप आवडतं क्रिएटिव्ह आयडिएशन अँड ऑल इज समथिंग. मला हे कोणत्याही वस्तूसाठी तुम्ही मला आयडिएट करायला लावा, दॅट इज समथिंग आय लव्ह डुईंग. पण आफ्टर अ पॉइंट ऑफ टाइम मला असं वाटायला लागलं दिस इज नॉट समथिंग दॅट आय वॉन्ट टू डू फॉर ऑल माय लाईफ. सो व्हॉट इज इट? सो ऑल दैट लिटिल फुल स्टोरी है, प्रॉपर बिल्डअप है इसमें. फुल फ्रस्ट्रेशन आ गया था कि व्हाट डू आई वांट टू डू. आई वाज फीलिंग लॉस्ट इन लाइफ, आणि ते सगळं करता करता इज हाऊ आय लँडेड ऑन युट्यूब. सो या. तुझ्या फॅमिलीची रिॲक्शन काय होती जेव्हा तू सांगितलंस त्यांना की आय वॉन्ट टू क्विट माय जॉब आणि आय वॉन्ट टू स्टार्ट अ युट्यूब चॅनल? मग फॅमिली रिॲक्शन, टू फॅमिली सपोर्ट आपल्याला हवा असतो त्या मोमेंटला, तसं काय तुझ्या बरोबर झालं? सो ऍक्च्युली मी जेव्हा युट्यूब सुरू केलं ना, इट वॉज नेव्हर लाईक ओके टुडे आय एम क्विटिंग माय जॉब अँड नाऊ आय एम डुईंग युट्यूब, असं नव्हतं. मी जेव्हा युट्यूब या सुरू या. केला ना, दॅट टाइम आय वॉज गोइंग थ्रू डिप्रेशन. सो आय वॉज डायग्नोज विथ क्लिनिकल डिप्रेशन अँड आय वॉज टेकिंग ट्रीटमेंट फॉर इट. सो अँड वाईल आय वॉज डिप्रेस्ड, असं होतं ना, ऑल दीज थिंग्स. नाऊ आय फील एव्हरीथिंग कम्स इन युअर लाईफ फॉर अ रिझन. So when I was diagnosed with depression and because I was feeling lost in life, मला काय करायचं, is to research a lot, is to watch a lot of videos की अच्छा how to find your purpose. मी खूप आर्टिकल्स वाचायची, मी ते सगळे घरी एक्सरसाइजेस करायची जे ते द्यायचे, दिस इज हाऊ यू कॅन फाइंड युअर पर्पज. सो मी हे सगळं केलं. अँड देन आय स्पोक टू समबडी. मी आपल्या एका मेंटॉर्स, जे माझे रेड एफ एमचे सगळ्यात पहिले बॉस होते. ही इज अ व्हेरी वेल नोन फिल्म म्युझिक डिरेक्टर डाऊन साऊथ, प्रशांत पिल्लाई. सो मी त्याच्याशी फोनवर बोलली एक दिवस की मला खूप लॉस्ट आणि कन्फ्युज वाटतं लाईफमध्ये, आय डोंट नो व्हॉट टू डू. सो ही टोल्ड मी, त्यांनी मला विचारलं तुला काय करायचं. सो आय टोल्ड हिम मला रेडिओमध्ये जायचं पुन्हा. आय वॉन्ट टू बी अ रेडिओ जॉकी अगेन, कारण की आय मिस परफॉर्मिंग. सो तर त्यांनी मला ही आयडिया दिली आणि मी त्यांना म्हटलं की मी खूप रेडिओ स्टेशनशी बोलली आहे, बट नथिंग जस्ट वर्क्स आउट. इट जस्ट डझंट वर्क आउट. आय वॉज टायर्ड की लोकांना कॉल करून लाईक इतके वर्ष काम केल्यावर आय वॉज लाईक वाय डू आय हॅव टू कॉल सो मेनी पीपल अँड आस्क देम फॉर वर्क. बट एनिवे दॅट हॅपेंड. मग त्यांनी मला म्हटलं की अपना युट्यूब चॅनल बना ले. सो आय वॉज लाईक बट वाय विल आय मेक अ युट्यूब चॅनल फॉर नो रिझन. ही इज लाईक इफ यू वॉन्ट पीपल टू सी युअर वर्क, वेअर आर यू पुटिंग इट? सो मी त्यांना म्हटलं होतं तेव्हा मी ऑडिओ पॉडकास्ट सुरू करते ना माझा, कारण की माझा प्लॅन पण होता युट्यूबच्या पहिले आय वॉज सपोज टू स्टार्ट माय ओन ऑडिओ पॉडकास्ट बिकॉज इट्स व्हेरी क्लोज टू रेडिओ. तर मला वाटलं मी तिकडे काम करणं सुरू करील आणि आय पुट माय वर्क आउट देअर. बट ही टोल्ड मी नो, यू स्टार्ट अ युट्यूब चॅनल. अँड आय लिटरली टुक हिज वर्ड, बिकॉज ते होतं ना तेव्हा माझ्याकडे लाईफमध्ये काहीच पर्पज नव्हता. सो व्हॉट ही गेव मी आय टुक and I started uploading YouTube videos and I was just doing it for time pass. I swear to God, for the first 5 months मी फक्त I used to do it for my own sanity. आणि ते मला एवढं आवडायला लागलं की 4-5 महिन्यानंतर I was like okay, I think we should continue this. तर 4-5 महिन्यापर्यंत even my mom and all didn't bother. तिला वाटलं काही दिवसांचं चाललंय. When I told her 4-5 महिन्यांनी की अच्छा मला काय वाटतं की आता मी वापस टीव्ही जॉब नाही घेणार आहे, मी हेच करणार आहे, तेव्हा शी इज लाईक ओ. सो तेव्हा थोडंसं असं झालं की आता हे का करायचं आहे. बट माय डॅड, सो इन माय हाऊस माय डॅड हॅज ऑलवेज बिन व्हेरी व्हेरी सपोर्टिव्ह. जे मला काहीही करायचं असलं, ही इज बिन सो सपोर्टिव्ह. सो दॅट इज हेल्प की आई पहिले थोडीशी होती ऑपोजिशन मध्ये, बट इवन इफ देयर इज वन पर्सन ना जो तुम्हाला सपोर्ट करणारा असेल तर यू नो यू कॅन फाइंड युअर वे टू इट. आता इवन माय मॉम इज कूल. या
आपल्याला कॉमेंट सेक्शन मध्ये एक क्वेश्चन आला होता की कॅन यू एलॅबोरेट मोर अबाउट क्लिनिकल डिप्रेशन. म्हणजे खूप कमी लोकांना माहिती की क्लिनिकल डिप्रेशन काय आहे. लोकांना फक्त की टेन्शन येतं, पण दॅट इज अ कम्प्लिटली डिफरंट फेज दॅट अ पर्सन गोज थ्रू. सो कॅन यू एलॅबोरेट अपॉन दॅट? या सो सी पुष्कळदा लाईफ मध्ये लाईक यू गो थ्रू लाईक बिग events, tragic events, can be a breakup, can be somebody's, I don't know, anything big that happens in your life. You can be fired from your job, so you can become sad, you can become very sad. पण पुष्कळ लोक कन्फ्यूज करतात for that sadness as depression. They are not the same या thing. या पुष्कळ वेळा लोक म्हणतात माझा ब्रेकअप झाला आणि मी डिप्रेशन मध्ये गेलो. येस, यू माइट बी व्हेरी व्हेरी सॅड and you might be very what do I say, you might be battling something big, but depression is a clinical disease. आणि हे आता मागच्या पुष्कळ वर्षांमध्ये बोलून बोलून हे एस्टॅब्लिश झालंय की डिप्रेशन इज नॉट जस्ट वेन यू आर सॅड, इट्स अ क्लिनिकल डिसीज. सो यू कॅनॉट डिक्लेअर की आय एम डिप्रेस्ड. यू हॅव टू गो टू अ सायकियाट्रिस्ट, यू हॅव टू टेल हिम तुम्हाला काय काय झालं, and he tells you whether you're it's like saying मुझे कैंसर हो गया अपने मन से. You can't say that. How do you know तुम्हें कैंसर हो गया? Are you a doctor? सो तुम्हाला सायकियाट्रिस्ट कडे जाऊनच कळेल की तुम्हाला. सो आता मी तुला आपले सिम्पटम्स सांगू शकते, बट दे विल नॉट बी सेम एज समबडी एल्सेस सिम्पटम्स. एव्हरीबडी हॅज देअर ओन युनिक सिम्पटम्स. बट काही बेसिक वस्तू असतात की सकाळी उठल्या पुष्कळ लोकांना यू स्टार्ट क्राईंग फॉर नो रिझन, विच यूज टू हॅपन टू मी. आय यूज टू वेक अप इन द मॉर्निंग फीलिंग व्हेरी सॅड अँड आय डिडंट इवन नो वाय वॉज आय फीलिंग सॅड. आणि मग आय वुड स्टार्ट क्राईंग. आणि बिकॉज आय एम अ व्हेरी आय क्राय सो इझिली, आय एम वन ऑफ दोज पीपल हू क्राईज लाईक दिस. तर मला वाटायचं की इग्नोर करायची. मला वाटायचं दॅट्स जस्ट मी. तर म्हणून मी लक्ष नाही दिलं पहिले. पण जेव्हा द क्राईंग इन्क्रीज्ड टू अ लेवल वेअर आय टू फील चोक्ड, दॅट टाइम आय टोल्ड अ फ्रेंड की दिस इज बिन हॅपनिंग. आणि मग तिने मला म्हटलं यू शुड गो सी अ डॉक्टर. आणि दॅट टाइम मला कळलं की ओके, दिस इज कॉल्ड डिप्रेशन. सो दॅट्स व्हॉट इट इज. सो एव्हरीबडी, सगळ्यांचे आपले वेगवेगळे हे असतात सिम्पटम्स. पण तुम्हाला हे झालं तर यू गाईज शुड नॉट हेजिटेट सीइंग अ डॉक्टर, प्लीज. या अगदी बरोबर. अजून एक क्वेश्चन आला होता असा की आरजेची ऑडिशन साठी कुठले ऍडव्हर्टाइजमेंट येतात का, आणि आपल्याला कुठून कळेल की आता रेडिओ जॉकीचे ऑडिशन चालू आहेत? ओके, हा खूप टफ क्वेश्चन आहे. सो खूप रेअरली आजकाल रेडिओ स्टेशन ऑडिशन करतात. आय डोंट नो वेन वॉज द लास्ट टाइम मी मुंबईमध्ये ऑडिशन झाले ऐकले. एक्चुअली द ओनली वे टू गेट इन टू इट इज व्हाट आई एम टेलिंग यू ऑल विथ एक्सपीरियंस. ये अंदर का मैं तुम्हें बता रही हूँ, टीव्ही और रेडिओ. तुम्हाला जाऊन त्या कंपनीत एंटर व्हायचं आहे. एंटर इन व्हॉट एव्हर पोझिशन यू आर गेटिंग. इफ यू आर जस्ट अ ग्रॅज्युएट, तुम्ही इंटर्न बना आणि आज जा. स्टार्ट वर्किंग, स्टार्ट परफॉर्मिंग, स्टार्ट शोईंग देम की आय डू गुड वर्क, आणि ते तुम्हाला रिटेन करतील. माझ्या समोर पुष्कळ लोकांसोबत झालंय की दे डिडंट बिकम आरजेज, दे केम इन एज समथिंग एल्स, पण दे वर सो हार्ड वर्किंग की आफ्टर अ पॉइंट ऑफ टाइम द बॉस ट्रस्ट यू अँड सेज ओके फाईन, यू डू द वीकेंड शो. इट स्टार्ट्स लाईक दॅट की चल तू वीकेंड शो कर 3 तासाचा, आणि मग तिकडे परफॉर्म केलं की मग तुम्हाला वीक डे शो मिळतो. सो ही तुम्हाला आपली जागा बनवावं लागते. बट द फर्स्ट थिंग यू शुड लुक ॲट, इफ यू रिअली वॉन्ट टू, जर तुम्हाला खरंच रेडिओ जॉकी बनायचं, गो टू द रेडिओ स्टेशन ऑफिस, आपला सीव्ही जाऊन तिकडे ड्रॉप करा. कुठे आजकाल ऑडिशन वगैरे साठी कोण वेट करेल? तर यू गो देअर अँड टेल देम दॅट यू एक्झिस्ट अँड यू वॉन्ट टू डू इट. दॅट्स व्हॉट इट इज. सो इट्स अ सिक्रेट ऍडवाइस. सिक्रेट ओके. म्हणजे मी तेच सांगते जे मी इतके वर्ष पाहिलंय. या तर प्रत्येक फील्डचे काही ऍडव्हान्टेजेस असतात, काही डिसएडव्हान्टेजेस असतात. सो तुला काय वाटतं की युट्यूबचं ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज काय? सो आता मी ना खूप ऍक्च्युली एक काय म्हणतात त्याला, बिगिनर फेज मध्ये आहे युट्यूब मध्ये, टू सी. सो मी माझे जे व्ह्यूज राहतील दे विल कम फ्रॉम अ व्हेरी लाईक नेसेंट स्टेज. माय चॅनल इज ॲट 10,000 सबस्क्रायबर्स. माय रेव्हेन्यू इज इंट बिग. मला 2 चेक मिळालाय फक्त युट्यूबवर ना, आणि इट्स लिटरली नेक्स्ट टू नथिंग. सो what I see right now is going to be very different from somebody who has made it. त्यांच्या ओपिनियन. माझ्या ओपिनियन मध्ये आता लॉट ऑफ हार्डवर्क, खूप 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 जास्त हार्डवर्क करावं लागतं तुम्हाला. सो डोंट कम थिंकिंग की मी 6 महिन्यात व्हिडिओज टाकील आणि मी व्हायरल होऊन जाईल. ऑफकोर्स एव्हरीबडी वॉन्ट्स की असं झालं पाहिजे, अँड आय वुड प्रे फॉर यू टू की असं झालं पाहिजे. बट यू हॅव टू बी व्हेरी रेडी की मे बी लाईक आता मी 2 वर्षांपासून करते. यू हॅव टू बी रेडी टू पुट कॉन्टेंट आउट देअर कन्सिस्टंटली, आणि बी पेशंट की त्याचं रिटर्न यायला वेळ लागेल, आणि तरी तुम्हाला तेवढीच मेहनत करायची. म्हणजे तुमची मेहनत पहिले एकदम 100%,
मग 6 महिन्यानंतर हो 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 50% आणि मग 30 वर आली तर काही नाही होणार. यू हॅव टू डू द सेम 100% कन्सिस्टंटली. सो म्हणजे जस्ट कम विथ दॅट अंडरस्टँडिंग की यू शुड ऍब्सोल्युटली लव्ह. तुम्ही जे करताय ना तुम्हाला ते खूप आवडलं पाहिजे तरच तुम्ही करू शकाल. नाहीतर देर इज नो रिझन. if you're not getting any money out of it, what is the reason to stay in something like that, right? After a point सगळ्यांना पैसे पाहिजे असतात ना. So that you have to be ready for. की 100 आणि you asked me a positive also ना या YouTubeचं. Positive is a ऍडव्हान्टेजेस. lot of positives. Advantages, so I will say like it's a lot of creative satisfaction. जर तुम्ही क्रिएटिव्ह प्रोफेशनल्स आहे माझ्यासारखे, लाईक जर तुम्ही कोणत्याही क्रिएटिव्ह फील्ड मध्ये आहे तर द आय थिंक द बिगेस्ट थिंग अ क्रिएटिव्ह प्रोफेशनल वॉन्ट्स इज फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. कारण की तुम्ही रेडिओमध्ये मी पहिले काम करायची तिकडे खूप टॅब्स होते. देर आर सर्टन वर्ड्स यू कांट से ऑन एअर. टेलिव्हिजन मध्ये देर इज अ लॉट ऑफ हायरार्की. तुमचं जे कॉन्टेंट आहे तुम्ही आयडिया बनवाल, मग ती फिल्टर होईल, तुमच्या बॉस अप्रूव्ह करेल, मग त्याचा बॉस अप्रूव्ह करेल, मग चॅनल अप्रूव्ह करेल. सो इट्स अ लॉट ऑफ प्रोसेस. इकडे इट्स लाईक आय मेक कॉन्टेंट अँड आय पुट इट. आय हॅव नो या बडी हू स्टॉपिंग मी. युट्यूब पण खूप लिबरल आहे इन टर्म्स ऑफ द काइंड ऑफ लँग्वेज यू यूज अँड एव्हरीथिंग. सो आय थिंक इट्स अ लॉट ऑफ क्रिएटिव्ह लिबर्टी विच इज व्हेरी व्हेरी लाईक आय एन्जॉय इट. ते मला खूप 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 आवडते. So independence and freedom is a plus point to work as a YouTuber. Okay. ह्यूज Yeah. ह्यूज. तर आम्ही आता असं युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. लॉकडाऊन मध्ये काही नाहीये करायला म्हणून तर आम्ही युट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम टू कम अप विथ कॉन्टेंट आणि कम अप विथ न्यू आयडियाज. पण आणि त्याच्यामध्ये मग व्हिडिओ करायचे असतात, एडिटिंग करायचं असतं आणि तू तर वन मॅन शो आहेस. तू लिटरली सगळं करतेस. तर एका व्हिडिओ मागे किती मेहनत लागते. जरी तो 5-6 मिनिटाचा असला, जरी तो 7 मिनिटाचा असला, तर तुझी प्रोसेस काय आहे? हाऊ डू यू गो बाय मेकिंग अ कॉन्टेंट फॉर युअर युट्यूब चॅनल? ओके. मी पहिले तर माझं, कारण की माय चॅनल इज नॉट अबाउट वन पर्टिक्युलर टॉपिक. लाईक काही मुलींचा चॅनल असतो जस्ट अबाउट या फॅशन अँड ब्युटी. काही जणांचा चॅनल असतो जस्ट अबाउट फूड और कुकिंग. बट मला पहिलेपासूनच हे होतं की आय डोंट हॅव वन पर्टिक्युलर इंटरेस्ट. त्याचमुळे इन माय लाईफ ऑल्सो हॅव डन टू मेनी थिंग्स. सो वेन आय वॉज डुईंग युट्यूब ऑल्सो मला सगळ्यांनी म्हटलं की एक टॉपिक शोध आणि त्यावर बनव व्हिडिओज. बट आय कुडंट डू इट. कारण की आय वॉज लाईक माझे खूप इंटरेस्टेड, मी नाही करू शकणार फक्त एक टॉपिकवर स्टिक. सो फॉर मी ते कॉन्टेंट बनवायला आय टेल यू मी काय फॉलो करते. बेसिकली मी क्लोथिंग और फॅशन रिलेटेड कॉन्टेंट बनवते. फूड रिलेटेड आय यूज टू गो आउट आणि मी इटिंग ब्लॉग शूट करायची मुंबईमध्ये. आणि या पर्सनल हेल्प और सेल्फ हेल्प और पर्सनल डेव्हलपमेंट वाले टॉपिक्स. सो हे ब्रॉडली मी टॉपिक्स लिहिते आणि देन आय स्टार्ट लिस्टिंग आउट सब टॉपिक्स की यात आता फॅशन मध्ये मी काय व्हॉट इज माय क्या बोलते उसको यूएसपी इन फॅशन. तर मी बोलू शकते अबाउट डार्क स्किन फॅशन बिकॉज आय एम लाईक अ डार्क और डस्की स्किन पर्सन. सो मग मी ते टॉपिक्स बनवले अँड अदर थिंग्स लाईक दॅट. माझ्या बॉडी टाईपचं व्हॉट कॅन आय डू विथ माय बॉडी टाईप. समथिंग फॉर शॉर्ट गर्ल्स, समथिंग फॉर पेअर शेप बॉडी. तर तुम्ही त्यात काय तुमचं युनिक कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता त्या सब्जेक्टला. सो दॅट्स हाऊ यू मेक ऑल दीज टॉपिक्स. आणि मग एक व्हिडिओ बनवायला किती वेळ लागतो दिस इज तो व्हेरी सब्जेक्टिव्ह. म्हणजे काही या म्हणजे आताच मी आपल्या लाईव्हच्या पहिले मी उद्याचा व्हिडिओ शूट केला विच इज अ Q&A. सो Q&A तर खूप इझी असतात बिकॉज आय जस्ट हॅव टू रीड द क्वेश्चन आणि आन्सर. सो तो 1 तासात शूट झाला. या बट काही व्हिडिओज कधी 3-4 तास. आणि द फूड ब्लॉग्स जे मी मुंबईत शूट करायची आय यूज टू गो. मी अंधेरीत राहते आणि मी सगळे चांगले थाली रेस्टॉरंट टाउन मध्ये आहे. सो आय यूज टू म्हणजे सकाळी मी निघायची टाउनला जाऊन खाऊन येईपर्यंत 4-5 वाजायचे. सो इट यूज टू बी द होल डे टू गो शूट कम बॅक आणि मग तुम्ही तो एडिट अपलोड करा. सो सगळ्या व्हिडिओचं खूप काय म्हणतात सब्जेक्टिव्ह आहे कोणता व्हिडिओ कसा आहे. ओके. सेम गोज विथ अस. बट आमचं टीम वर्क आहे म्हणून ते सगळं काम डिवाइड होऊन जातं. पण मला तुम्ही असं कोणत्या विचारायला आवडेल टॉपिकवर की व्हिडिओज तुम्ही कोणत्या आम्ही टॉपिकवर व्हिडिओज कॉमिक स्केचेस बनवतो. मग मैफिल आम्ही एक नवीन आता सुरुवात करणार आहोत पोएम्सची. आणि या आम्ही असं काहीतरी करत असतो. आणि एक खत तेरे नाम अशी एक सिरीज सुरू केली होती. त्याच्यामध्ये आम्ही असं नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्सला किंवा लिव्हिंग ऑब्जेक्ट्सला आम्ही असं लेटर्स लिहितो. तर त्याचं एक रेकॉर्डिंग आम्ही करतो. तसे वेगवेगळे आमचे असं पर्टिक्युलर नाहीये. हा छान छान.
असं एक विचारायला आवडेल की तुला थिएटरची सुद्धा आवड आहे, तर त्याची जर्नी तुझी एक वेगळी असेल तर ती ऐकायला आवडेल. ऍक्च्युली माझी थिएटरची अशी खास आय कांट से जर्नी होती, बिकॉज थिएटर म्हणजे इट जस्ट केम इन टू माय लाईफ लाईक ऍज अ क्विक थिंग आणि ते गेलं. सो मी टीव्ही करता करता थिएटर केलं होतं, कारण की मी टीव्ही मध्ये पण फ्रीलान्सर होती. सो आय नेव्हर डिड अ टीव्ही जॉब. हम्म. म्हणजे मी कधी 9 to 5 जॉब साठी नाही गेली. आय युज टू फ्रीलान्स. सो जेव्हा फ्रीलान्स तुम्ही करता, 4-5 महिन्याचं प्रोजेक्ट आलं, मग त्यानंतर ब्रेक येतो, मग दुसरा प्रोजेक्ट. सो समटाइम्स तुम्हाला माहिती नाही की ब्रेक किती म्हणजे लंबा चालणार आहे. कधी 1 महिना, कधी 1.5-2, कधी 4-5. सो अशा एका ब्रेक मध्ये मी आपला एक थिएटर ग्रुप जॉईन केला होता ऍज अ वर्कशॉप इट वॉज ऍक्च्युली. सो तो जॉईन केला मी वर्कशॉप. मग त्यानंतर त्या ग्रुप सोबत मी काही प्लेस केले, आणि मग त्या ग्रुपमध्ये माझे फ्रेंड्स बनले, ज्यांनी आपापले वेगळे प्लेस केल्या, मग त्यांच्या प्लेस मध्ये काम केलं. सो दॅट वॉज लाईक माझा थिएटरचा एक्सपिरियन्स इज लाईक अ शॉर्ट स्टिंट. इट्स नॉट लाईक अ फुल फ्लेजेड रेडिओ टीव्ही एक्सपिरियन्स. पण थिएटर इज इट्स अ व्हेरी व्हेरी म्हणजे द थ्रिल स्टेजवर जाऊन परफॉर्म करण्याची टू अन ऑडियन्स इज अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ अ थ्रिल. लाईक दीज आर ऑल, आय थिंक दीज आर ऑल very different, satisfaction. Like satisfaction that you feel when you work in a radio station is different. The या. satisfaction you feel when you perform to a live audience is different. And then when you work behind the camera on a show and see the whole thing, coming to life. So ये सब अलग अलग टाइप की satisfaction है. You can't compare. It was very very good. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. तू आता रेडिओ जॉकी म्हणून काम केलंस, क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केलंस, थिएटर आर्टिस्ट म्हणून काम केलंस. तर अकॉर्डिंग टू यू, व्हॉट आर द क्वालिटीज अँड स्किल्स रिक्वायर्ड टू ऍक्च्युली एंटर इन दोज फील्ड्स? क्रिएटिव्हिटी तर आहेच, पण अजून काही क्वालिटीज आणि स्किल्स आपल्याला लागतात या फील्डसाठी? I don't see. It will depend a lot on the field. Subjective. Can be creative is या. like a basic need, creativity which you need in all these fields. But या. then it will depend from career to career. जर suppose तुम्ही आरजेइंग ची गोष्ट करताय, तो then you will definitely, असं पुष्कळ लोकांना वाटतं की आरजेइंग साठी आवाज चांगला असला पाहिजे का, बट आय डोंट थिंक सो. आवाज चांगला असणं इज अ प्लस. बट इफ यू आर सो स्मार्ट अँड स्पॉन्टेनियस, आणि जे तुम्ही बोलताय, जर तुम्ही लोकांना एंगेज करू शकताय इन व्हॉट यू आर टॉकिंग, देन यू विल बी अ गुड आरजे. सो जर तुम्हाला आता रेडिओ स्टेशन मध्ये जाऊन ऍज अन आरजे काम करायचं, देन यू स्टार्ट वर्किंग ऑन युअर voice, on your what do you say, on your speech, on your skills, on your pronunciations. कारण की हे सगळं इम्पॉर्टंट आहे. आता तुमच्या हातात तुमचा व्हॉइस नाहीये, पण हे सगळं तर तुमच्या हातात आहे ना, की तुम्ही किती फ्लुएंटली बोलू हो. शकता, किती मास्टरी आहे तुमची कोणत्या लँग्वेज. जितके जास्त लँग्वेजेस झाले तितकं चांगलं फॉर अ रेडिओ स्टेशन, बिकॉज आपली जनता इन एव्हरी सिटी इज गुजराती अँड पंजाबी. इट्स ऑलवेज नाईस की जर मी थोडीशी त्या लँग्वेज मध्ये 2-3 लाईन्स बोलू शकली. सो इट रिअली डिपेंड्स ना. आता टीव्ही मध्ये जर मी बोलली तर टीव्ही इज सच अ वास्ट फील्ड. लाईक मी ऍज अ क्रिएटिव्ह प्रोड्युसर काम केलं, बट देर आर सो मेनी फील्ड्स दे. कॉस्ट्युम स्टायलिस्ट असते आमची, शी इज डेडिकेटेड टू हँडलिंग कॉस्ट्युम्स ऑफ द शो. सो तिचं व्हॉट यू से प्लस पॉइंट इज गोइंग टू बी कॉस्ट्युम्स, बट दॅट डझंट हॅव टू बी नेसेसरी की तिने फॅशन डिझायनिंग केली असेल. बाय द वे, दॅट इज नॉट अ प्री रेक्विजिट. दिस इज जस्ट समबडी जिला कॉस्ट्युम्स प्रॉपरली नीट कळतात. That's my mom. So this is just somebody who is very very interested in costumes. My mom is so funny. Even when she sees there is a video, she'll not move from the frame. It's a live video and everybody is watching. हाय. Okay. Anyway, so yeah. ती आपल्या पेस फॉर लाईफ जो. So what was I saying? So yeah. So I see a lot of people who keep saying hi Nicha. Ki I'm seeing you guys, but I'm not replying you. Ki I'm talking. Hi Samruddhi. Hi Devyani. Hi Nirmiti. Okay. So so मी म्हणत होती की इन टीव्ही ऑल्सो इट डिपेंड्स ऑन कोणती फील्ड तुम्ही चूज करणार आहे. तुमचं त्याबद्दल स्पेशलायझेशन असलं पाहिजे. इफ आय एम गोइंग टू बी अ कॉस्ट्युम स्टायलिस्ट, देन मला कपड्यांबद्दल सगळी माहिती असली पाहिजे की आणि आय हॅव टू बी व्हेरी क्विक. एक चीज, यू हॅव टू बी इन ऑल दीज फील्ड्स, यू हॅव टू बी व्हेरी क्विक ऑन युअर फीट. यू कांट बी डल अँड लो एनर्जी. अँड जेव्हा तुम्ही नवीन नवीन या फील्ड मध्ये येता ना, यू आर गोइंग टू बी जज सो मच. आई एम टेलिंग यू ऑल अंदर की बात है, ठीक है. बहुत कम लोग मिलेंगे जो तुम्हें पेशेंटली सिखाएंगे.
बहुत कम लोग मिलेंगे. You're going to be blessed if you find those people. Mostly people are going to be Yeah. like, if you don't quickly, act or are not quick and smart, अगला प्रोजेक्ट तुम्हें नहीं मिलने वाला. सो यू हैव टू बी स्मार्ट विद ऑल ऑफ दीज थिंग्स. यू हैव टू बी व्हेरी प्रोएक्टिव्ह, की म्हणजे कोणी तुम्हाला सांगण्याआधी तुम्ही ते काम करून घेतलं पाहिजे ऑलरेडी. सो दीज आर थिंग्स जे लोक एक्सपेक्ट करतात तुमच्याकडनं. हा. सो या. सो म्हणजे एकदम असं स्पॉन्टेनिटी हवी आपल्या कामामध्ये. येस येस. आणि खूप ऍक्टिव्हनेस पाहिजे. सो मला असं विचारायला आवडेल Yes. की तू मूळची नागपूरची आहेस, तर नागपूरला किती मिस हा. करतेस आता? नागपूरला मी नागपूर नेहमीच मिस करते यार. बट आता इन द लास्ट 3 वर्ष माझी सवय झाली की मी नागपूरला बिलकुल वर्षातनं एकदा जाते. बिकॉज पहिले माझी आई नागपूरला राहायची, माझी आई आणि भाऊ नागपूरला राहायचे. पण आता माय मॉम इज मूव्ह टू मुंबई विथ मी. सो नाव आता नागपूरला जाण्याचं जे रिझन आहे ते फक्त माझे आजी आजोबा आहे. पण त्यांना पण मला भेटायची खूप इच्छा होते. बट इट्स लाईक नेहमी जाऊ नाही शकत, वर्षातनं एकदाच जाऊ शकते मी. बट आय मिस नागपूर अ लॉट, अँड स्पेशली द फूड. लाईक वेन एव्हर आय गो टू नागपूर, इवन जर 2 दिवसाची ट्रिप असली तर आय हॅव टू कव्हर ऑल द फूड जॉईंट्स अँड कम बॅक. जे माझे 2-3 असतात, ती समोसा, पाणीपुरी, नूडल्स सगळं खाऊन मी वापस येते. तू थोडा काळ Juhi is पुण्यात pulling घालवला. my leg. Sorry, that's my friend. She's pulling my leg. I'm not a good Marathi speaker. I'm trying, yeah. इथे एक कॉमेंट आली आहे, हे आरती व्हॉट अ मराठी स्पीकर. तर आहे, हो, छान मी तिला कॉमेंट आहे. reply I'm glad that you think so. पण तू बऱ्याच व्हिडिओज मध्ये सांगतेस की आय कांट स्पीक फ्लुएंट मराठी, पण आता मला कळते यू कॅन स्पीक फ्लुएंट मराठी. सो नो प्रॉब्लेम विथ दॅट. येस. हो, आय एम हॅपी. कारण की मी जेव्हाही मराठी बोलते ना, माझा प्रॉब्लेम मराठी बोलण्यात हा आहे की मराठी इज सो डिफरंट ना, विथ डिफरंट रिजन्स. नागपूरची वेगळी आहे, पुण्याची वेगळी आहे, मुंबईची वेगळी आहे. सो जेव्हा मी मराठी बोलते मला असं वाटतं की आय एम गोइंग टू टॉक इन लाईक सम ऍक्सेंट विच इज नॉट राईट, अँड दॅट्स वाय आय एम स्केर्ड टू टॉक. कारण की आले गेले, आय डोंट नो हू. आम्ही नागपूरमध्ये आले गेले नाही म्हणत. सो आय डोंट नो हाऊ टू से इट, अँड आय डोंट इवन नो की कोणतं राईट अँड कोणतं रॉंग आहे. नागपूरमध्ये आले गेले कसं म्हणतात मग? मी आली, मी गेली. देर इज नो ले, इट्स ली. ओके. ओके आणि ओके. तर तू ऍक्च्युली नागपूर. ओके, ऍक्च्युली नागपूरमध्ये मी नाही, तू बोल, आली नाही बोल, म्हणत. आय एम सॉरी. सो आय वॉज सेइंग नागपूरमध्ये मी आली पण नाही म्हणत. नागपूरमध्ये म्हणतात मी येऊन राहिली आहे. बाय द वे, दॅट्स अ व्हेरी विदर्भ मराठी. बट आणि मी पण बाय द वे ती मराठी बोलायची जेव्हा मी नागपूरमध्ये राहायची. आणि मी जेव्हा पुण्याला शिफ्ट झाली आणि मी ती मराठी बोलायला लागली लोकांसमोर, अँड पीपल लाफ्ड लाईक काय बोलते ही, मी येऊन राहिली आहे, मी जाऊन राहिली आहे. अँड दॅट टाइम आय रिअलाइज ओके, टोटली रॉंग. मग पुण्याला येऊन माझी मराठी थोडी इम्प्रूव्ह झाली, स्पेशली पुणे रेडिओमध्ये काम करून. सो नाव आय थिंक माझी खूप, नाव आय डोंट साऊंड लाईक अ नागपूर मराठी पर्सन, पण आय स्टील फील माय मराठी इज बॅड. अच्छा, ओके. दर्दनाक मराठी आहे नागपूरची. करेक्ट. समृद्धी इज फ्रॉम नागपूर, जी कॉमेंट करते. सो शी विल नो नागपूरची मराठी इज अ हॉरर स्टोरी. म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी इंस्टाग्राम हँडल मध्ये मी डीएम मध्ये लिहिलं की माय मराठी इज अ हॉरर स्टोरी. सो माझ्याकडनं खूप एक्सपेक्ट नका करू. ओके ओके. तर तू नागपूरची आहेस, मग तू थोडा काळ पुण्यामध्ये घालवला आहेस आणि आता मुंबईमध्ये. तर व्हॉट दीज 3 cities हॅव टॉट यू इन लाईफ? नागपूर तो मेजर लर्निंग हॅव हॅपन्ड इन नागपूर बिकॉज मी तिथे 18 वर्षाची एज होईपर्यंत नागपूरमध्ये राहिली होती. सो 18 years मतलब यू हॅव स्पेंट युअर स्कूल अँड युअर कॉलेजेस. सो ऑल युअर काय म्हणतात त्याला, फाउंडेशन इज सेट इन दॅट सिटी. सो पुष्कळ सारी लर्निंग नागपूरमध्ये झाली. पुण्यात बिकॉज आय डिड माय फर्स्ट जॉब, दॅट इज अ व्हेरी डिफरंट. पुण्यात आय वेंट टू कॉलेज अँड आय डिड माय फर्स्ट जॉब. सो पहले तो कॉलेज लाइफ, coming out of that whole school wala rat, going to college and working in radio. म्हणजे working in radio gave my personality like a boost. Before working in radio I used to be a very very underconfident person. And to be very honest, even जेव्हा मी रेडिओ स्टेशन मध्ये काम करत होते तेव्हाही मी अंडर कॉन्फिडंटच होती. मी एका स्टुडिओ मध्ये बसून मी आपला शो खूप नॉर्मली करायची. बट जर तुम्ही मला म्हटलं असतं की आता बाहेर जा आणि
50 लोकांसमोर माईक घेऊन बोल, तो माझी वाट लागायची. पण दॅट्स व्हेरी नॅचरल. पहिले पहिले होतं, मग करता करता मलाही सवय झाली, यु नो. बट इव्हेंट्स मध्ये जेव्हा मला पब्लिकली बोलावं लागायचं, टू गेट व्हेरी स्केर्ड. सो पुणे में आय ग्रू दॅट वे. आय ग्रू, यु नो, ऍज अ व्हाट यू से, एज अ परफॉर्मर, एज अ स्पीकर. एंड मुंबई का ग्रोथ आय कॅनॉट कम्पेअर टू एनी अदर सिटीज. ओ माय गॉड, जे मागचे 10 वर्ष मुंबईत आय हॅव स्पेंट, दॅट इज अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ ग्रोथ. बिकॉज आय हॅव लिटरली grown up, म्हणजे ते म्हणतात ना adulting, like I've literally grown from being a careless 20-year-old to now a 30-year-old. So I've literally learned what life is, you know, left one career, started another, started from scratch. So very big things have Mumbai. So I can't tell you like हॅलो. one learning, but माझा आवाज नाही येत आहे. नाही, थोडंसं हँग झालं होतं मध्ये, आता हॅलो. इट्स फाईन. नाही, आता बरोबर येतोय. ओके. सो मी तेच म्हटलं की तिन्ही सिटीजचा जो इम्पॉर्टन्स लाईफमध्ये राहिला आहे, इट्स बिन ॲट सच डिफरंट फेजेस दॅट यु नो, त्या फेजेसच्या हिशोबाने दे टॉट मी व्हेरी डिफरंट थिंग्स. बट मुंबई हॅज बिन द बिगेस्ट, काय म्हणतात त्याला, टीचर इन माय लाईफ, लाईक इन टर्म्स ऑफ ऑल 3 सिटीज. या, आणि मुंबई तर खूपच फास्ट पेस लाईफ आहे ऍज कम्पेअर टू नागपूर आणि पुणे. तर अजूनच काहीतरी खूप वेगळं Extremely. ट्रान्सफॉर्मेशन येतं आफ्टर शिफ्टिंग फ्रॉम पुणे टू मुंबई. येस. मुंबई इज व्हेरी इंटिमिडेटिंग फॉर न्यू पीपल. हे मी पण स्वतः एक्सपिरियन्स केलं. आणि जेव्हा आता मी लोकांशी बोलते जे नवीन येतात मुंबईत. तू मुंबईची आहेस? हो. कुठे राहते? बोरिवली. आय शुड नॉट से माय लोकेशन, बट आय लिव्ह इन बोरिवली. ओके, दॅट्स ओके. सो मी मुंबईत, मी पुष्कळ लोकांची ज्यांच्याशी आता बोलते, जे आता मुंबईत येतात, आणि ते शेअर, यु नो, you meet somebody at work and they share their, you know, कि मुझे बहुत अजीब लगता है इधर आके, you know, there are so many people, there's so much traffic. तो मी सगळ्यांना म्हणते, just give it 6 months to a year, this will be the opposite. It will be I can't move out of Mumbai. That's what it's going to turn into, because that's what happens to literally everybody. Yeah, absolutely. तर मी तुझे व्हिडिओज पाहिले युट्यूबवर, आणि हॅव्हिंग वॉच्ड युअर ऑल, म्हणजे सम ऑफ युअर व्हिडिओज, आय रिअलाइज दॅट इट इज नॉट ओनली अबाउट लाईफस्टाईल अँड फॅशन. इट इज मोर अबाउट सेल्फ ऍक्सेप्टन्स अँड सेल्फ लव्ह. सो व्हॉट ऍडवाइस वुड यू लाईक टू गिव्ह टू यंग गर्ल्स टू बिल्ड अ पॉझिटिव्ह बॉडी इमेज? To build a positive self-image, you're saying? Yeah. So I think this is such a big topic. I don't know how to like make it short, but I'll try to say whatever I've understood in the last few years. Ki your self-worth, like who you are as a person, is not dependent on तुम्ही कोणत्या जॉबवर जाता, तुम्ही कोणत्या पोस्टवर आहे, तुम्ही कसे दिसता, तुमच्या स्किनचं कलर काय आहे, तुमचे फ्रेंड्स कोण आहे, तुम्ही कोणाला ओळखता. Your self-worth is not, and तुम्ही किती कमवता, तुमच्याकडे किती पैसे आहे, it's not dependent on any of this. Your self-worth is non-negotiable. It comes with you as a human being. As the moment you're born on this planet, you're born with self-worth. So you should never in your life feel that, you know, oh, because I don't have this job, maybe I shouldn't approach that person because he'll judge me. Does not matter. So this is like one of the biggest lessons that me learn in the last few years, ki my self-worth is non-negotiable. The moment I know that, my attitude towards everything is going to change. Currently, for a while, you know, for a while I was doubting myself and I wasn't applying for a job thinking, "Arey, me, it's not for me." But the moment I know I am worth everything good in life, I'll go and apply for that job, which even seems difficult. But of course, you can't be dumb and you go apply for something and then don't prepare yourself enough for it. Prepare yourself, work on it, but then also know that, so that's what it is. And same goes for a relationship, same goes for friendship. Never, even in a relationship, never feel that I'm not worthy of the other person, or, you know, let them treat you badly. Most of the bad relationships, जहाँ पर toxic relationships आते हैं, वो इसी वजह से आते हैं, because a person is letting another person treat them badly. And why does the person let the other person treat them badly? Because they don't think too much of themselves. They don't think they are worthy enough of good.
you know, of good relationships, good friendships. So the moment you know your self-worth, everything around you is going to change. You're going to attract good relationships, you're going to have good friends, because you will know that you're not going to take a certain kind of behavior after a point of time. And that will happen in all spheres of your life, even with your family, even at work. So yeah. That is Srirang who is commenting. Srirang, hi, I'm reading all your comments. Srirang is my classmate from Nagpur and he's a DJ in Mumbai. ओके. तर बऱ्याच मुलींनी तुला डीएम केलेला असेल तुझे व्हिडिओज बघून. दे मस्ट हॅव बीन इन्स्पायर्ड बाय यू. सो असं एक फॅन मोमेंट, एक मेमोरेबल फॅन मोमेंट तुझ्या बरोबर झालाय का? I can't call it a fan moment, but every time I get a DM from girls, and it is so, I can't tell you, because I get these long paragraphs from all these girls. कोणी काही वाच, म्हणजे it's म्हणजे कोण, you could connect on one video and somebody else can connect on another video. तो कोणताही एक व्हिडिओ पाहून they get so, like, you know, they want to say so much and they'll write these long paragraphs saying, I saw your video, it inspired me to do this. I get so many girls messaging me saying, I saw you and now I've started my YouTube channel. That is always my most happiest moment. Every time I see, you know, I have prompted somebody to take a step like start their own channel, I'm very happy. Ki maybe they were waiting till now and they didn't find that, you know, little push आणि आता त्यांनी सुरू केलं. So मला, so I don't have any one story right now, कारण की there are so many girls who have sent me very sweet messages. So I'm very happy with everything that, you know, everybody that reaches out to me to tell me a story. या म्हणजे ती दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ विन, म्हणजे असं जिंकल्यासारखं वाटतं की हा आपण कुठेतरी राईट थिंग करतोय. तर आपल्याकडे आता सध्या वेळ कमी आहे, तर मी तुला शेवटचे 2 प्रश्न विचारते. विच बुक यू वुड सजेस्ट युअर व्ह्युअर्स टू रीड? I'll say 2 books because I believe a lot in the power of your subconscious mind. That is one of my first books that I read as a 15-16-year-old. So that is one book that I'll definitely recommend everybody reads, so that तुम्ही तुमचे limitations break करू शकाल life मध्ये. It tells you how when you put something in your subconscious that you want something, it is going to happen in your life. There is no doubt about it. So then it doesn't matter what you want to be. If you want to be the president of US, you can be that. That is what that book tells you. Definitely that book. And the second book is very subjective. I'm not sure if a lot of people will relate to it, but ती book माझ्यासाठी एक life changing book होती. Like I can literally divide my life in before I read that book and after. So it's called Daring Greatly. Daring Greatly is a book. It's written by Brené Brown. She's a researcher, social worker, and a psychologist major, I think, in the US. So ती book वाचल्यावर I could start my YouTube. Like I got such a big push, I can't tell you. So that was a book. If you're a creative professional, you should 100% read it. Everything about the world is going to change. All your perceptions. Thank you for the book suggestions. आणि एक लास्ट क्वेश्चन असा आहे की व्हॉट इज युअर ड्रीम प्रोजेक्ट? Oh, wow. Okay. I think my first dream project as of now, like it is going to be many, but I think one of the first things that I'll be happy about is having my own show on Netflix. I think that is my what do you say, target as of now. Of course, once I've done that, then it will get to bigger things. So as of now, I can only think of that. Currently, Netflix is, I think, one of the biggest things online right now. मतलब मैं अपना YouTube तो कर ही रही हूँ, but if I can get on Netflix, oh God. We can reach a lot of people through Netflix. जगभराच्या लोकांना पण दिसू शकतो, आपण कॉन्टेंट देऊ शकतो त्यांना. Yes, and it's kind of very it's very quick. No, it's very intelligent, smart content. Netflix, the content on Netflix is very premium. Like I love the content that they have. So yeah. सो हा लास्ट क्वेश्चन होता. अँड थँक्यू, तू वेळात वेळ काढून आलीस आणि चहा आणि बरंच काहीला जॉईन झालीस. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर प्लॅन्स अँड प्रोजेक्ट. मे तुझं नेटफ्लिक्स वाला स्वप्न पूर्ण हो आणि आम्हाला नक्की तुझे व्हिडिओज बघायला आवडतील युट्यूबवर. थँक्यू. थँक्स अ लॉट.
थँक्यू सो Thanks a lot मच. for finding me on Instagram आणि I really had fun doing this live. It was a good break. माझे व्हिडिओज करून करून मी थोडी बोर झाली होती. It was a nice break to do this. आणि आम्हालाही तुझ्याकडून बरंच काही कळलं, रेडिओ जॉकीच्या फील्ड बद्दल कळलं किंवा क्रिएटिव्ह प्रोडक्शनच्या फील्ड बद्दल कळलं. सो इट वॉज ऍक्च्युली फुलफिलिंग. म्हणजे खूप मजा आली तुझ्या बरोबर चॅट करायला. आणि अशीच छान छान काम करत राहा युट्यूबवर, असे मस्त मस्त व्हिडिओज टाकत राहा. मी तुला फॉलो करूच. आणि आमचे व्हिडिओज कधी कधी बघ. Of course, of course, of course. I will. मी चेक करेल. Thank you. Thanks a येस येस, lot. थँक्यू. या Bye. बाय Bye. बाय 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 बाय. सो खूप छान गप्पा झाल्या आहेत आपल्या आरती बरोबर. तर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल युट्यूबवर तर ते नक्की करा. आमचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्राम, फेसबुकवर फॉलो करा. आणि ज्यांनी ज्यांनी हा लाईव्ह चॅट मिस केला आहे, नो वरीज, आम्ही तो युट्यूबवर टाकणारच आहोत. सो स्टे होम, स्टे सेफ अँड टिल नाव बाय बाय.